आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. मी महाराष्ट्रातील 288 आमदारांमध्ये स्वतःला सर्वात नशीबवान आमदार समजतो. तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे एका भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून विधानसभेत पोहोचलो. जनतेच्या विश्वासामुळे संगमनेरपासून दिल्लीपर्यंत एक वेगळी ओळख निर्माण झाली. असा टोला आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता लगावलाय. संगमनेर तालुक्यातील निमज या ठिकाणी सुमारे 89 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते केला गेला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, सरस्वती पतसंस्थेचे संस्थापक काशीनाथ डोंगरे, चेअरमन बादशाह गुंजाळ, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, संपत फड, मथू शेरमाळे, गोरख डोंगरे, रणजित जाधव, पुंजा डोंगरे, संतोष डोंगरे, संदीप कासार, विश्वास कासार, रामनाथ शिंदे, अनिल गुंजाळ, पद्माकांत मतकर, भाऊसाहेब शेरमाळे, ॲडव्होकेट मृणानाथ शेळके, रोहिदास साबळे, वैभव नायकवाडी, सागर खताळ, मिलिंद खताळ, सुनील रुपवते, शिवाजी गुंजाळ, सुभाष मतकर, रामनाथ शेटे, गणपत डोंगरे, दादा डोंगरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. निमजगावच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही. मात्र विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना योग्य वेळी जनता उत्तर देईल. जनसेवा मंडळाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी सुरुवातीपासून संघर्ष करणारे अनेक सहकारी आजही माझ्यासोबत आहेत. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न केलेत. पूर्वी निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे तो पुन्हा गेला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. देणारा तयार असूनही घेणाऱ्याची मानसिकता नसेल तर त्याचा थेट फटका गावच्या विकासाला बसतो, असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय. निमजमध्ये तसं सुरुवातीपासूनच जनसेवा मंडळाच्या माध्यमातून एक गावच्या विकासासाठी प्रयत्न करणारे जे सगळे सहकारी आज माझ्याबरोबर आहेत, त्यांनी खूप संघर्ष केला आहे. आज ज्यावेळेस गावामध्ये जसं खंत व्यक्त केली, आयोजकांनी का निधी दिला जातो परंतु ग्रामपंचायत आरकाठी करते, विनाशकालीन विपरीत बुद्धी, त्यांना एवढंच म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस पक्षाचं होतं तुम्हाला देणाऱ्यांनी दिलं नाही आणि घेणाऱ्याला घेता आलं नाही, परंतु आज देणारा देतोय तर घेणारा जर त्याची मानसिकता खराब असेल तर याचा गावच्या विकासावर परिणाम होतो. मी आमदार झाल्यानंतर तालुक्यातील कुठल्या माणसांनी सांगावा, कुठल्या गावांनी सांगावा का निधी देताना आमदारांनी आमच्या बरोबर भेदभाव केला? अजिबात भेदभाव केला नाही, विचार केला नाही. जे कामं प्रलंबित आहेत, कारण ज्या गावात जरी मतदान कमी असेल तरी त्या गावात मला बी मतदान करणारे लोक आहेत याची जाणीव ठेवून मी पुढे चाललो होतो. त्यामुळं जरी किती प्रयत्न केला निधीला अडथळा आणण्याचा, तर जनता त्यांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही, परंतु मी सुद्धा निधी दिल्याशिवाय थांबणार नाही. आज ज्या पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरणाचं असेल, बिरोबा मंदिर सुशोभीकरण असेल, आंबेडकर नगर रस्ता असेल, MSCBच्या माध्यमातून डिप्या गेल्या, सोलर हायमॅक्स दिल्या गेले. जी बिरोबा मंदिरापाशी डिपी शिफ्टिंग होती तिला बरेच वर्ष सगळीकडे प्रयत्न झाले, परंतु बिरोबा महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आणि कृपा आपल्यावरती होती, त्यामुळे ते आपल्या हातातूनच मार्गी लागले. अजून खूप काही बिरोबा महाराजांच्या मंदिराच्या परिसरातील किंवा गावच्या विकासाचे बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी बिरोबा महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती राहील. वज्रेश्वरी माता मंदिर जे आहे तिथे सुद्धा आपण 10 लाख रुपये दिले. म्हसोबा मंदिर ते झोळे रस्ता मजबूतीकरणाला 10 लाख रुपये मंजूर आहेत. निमजला अजून 2 शाळा खोल्यांचा आपण विचार केलाय. स्मशानभूमीला आता जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये देतोय. याआधी दिले, परत अजून 10 लाख रुपये. पैशाची काळजी करू नका, गावच्या विकासासाठी पैशाची काळजी अजिबात करू नका, कारण आपल्या मागे
मी सांगितलं महाराष्ट्राच्या 288 आमदारांमधला सगळ्यात नशिबवान आमदार मी आहे. कारण मी एका भावी मुख्यमंत्र्याला पाडून आमदार झालो आणि त्याला पाडल्यानंतर सुद्धा नुसतं महाराष्ट्रातच संगमनेर तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने ओळख तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शक्य झाली. राजकारण 40 वर्षाचं कसं झालं, कुणी केलं, काय केलं, कसं भावाभावात भांडण लावून दिले, गावागावात भांडण लावून दिले, कसे रस्ते अडवले, कशा पद्धतीने जिरवाजिरवी केली. परंतु आज आपल्याला फक्त पाणी जिरवायचा कार्यक्रम झाला. आता फक्त पाणी जिरवायचा कार्यक्रम करायचा. आणि यासाठी सुद्धा बघा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गावकऱ्यांना, तालुक्यातील लोकांना शब्द दिला होता, तुमच्या अडचणीत तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली. साकूरपठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता, तिथं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून असेल किंवा बॅरेजेसच्या माध्यमातून असेल, आदरणीय साहेबांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये आपल्याला तिथं मिळतात. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या शिवसेनेच्या पक्षाचा मी आमदार म्हणून काम करतोय, त्या पक्षाचे नेते ज्यांनी या महाराष्ट्राला लाडक्या बहिणीसारखी यशस्वी योजना लागू करून दिली. आमच्या शेतकऱ्यांना ज्यांच्या विजेचे बिलं 7-7 लाख, 2-2 लाख, 5-5 लाख थकीत होते, ते सुद्धा 0 रुपये करण्याचं काम आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून झालं. गावामध्ये विकास कामाला आमदारांनी निधी दिला, पालकमंत्र्यांनी निधी दिला, आणि ते कामं बंद पाडता कसे येतील किंवा ते कामं होणार नाही या दृष्टीने काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक काम करत असतात. आता येणाऱ्या कालावधीत त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना, गावकऱ्यांना करायची. कशासाठी गावचा विकास झाला पाहिजे ना. मग गावचा विकास कधी होईल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार असतं त्यावेळेस होतो. आज संगमनेरच्या आमदारापासून तर केंद्र सरकारपर्यंत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. फक्त आता येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुका तुमची नंतर होईल, परंतु तालुक्यातील जो कामाचा धडाका आपण घेतलाय, या कामामुळे या संगमनेर तालुक्यातील मतदार म्हणा, सामान्य मायबाप जनता म्हणा, हे आपल्या बरोबर आहे. हे तुम्हाला सुद्धा काम करताना जाणवत असेल. या तालुक्यामध्ये 40 वर्षात ज्यांना MIDC आणता आली नाही, ती MIDC 3 वर्षामध्ये आपण मंजूर करून आणली. वर्षात ज्यांना MIDC आणता आली नाही, ती MIDC 3 वर्षामध्ये आपण मंजूर करून आणली. या तालुक्यामध्ये ज्यांना भोजापूर पाणी निवडणूक चारी म्हणून, भोजापूर चारी निवडणूक चारी म्हणून जिच्याकडे बघितलं गेलं, त्या भोजापूरच्या 45 कोटी रुपये देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. आदरणीय शिंदे साहेबांची शिकवण आहे, नेता कोणीच नाही शिवसेनेमध्ये, सगळे आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो. आणि कार्यकर्ते म्हणून काम करतानाच ज्या तळागाळातील लोकांच्या भावना आहेत, तळागाळातील लोकांचे प्रश्न आहेत, हे समजवण्याचं आपल्याला भाग्य मिळतं. त्यामुळं विकास कामाच्या बाबतीत पुन्हा आपल्याला शब्द देईल, काळजी करू नका. मंदिराच्या बाबतीत बरेचसे आडकाठी आणण्याचा प्रयत्न होता, त्यांना बिरबा महाराज चांगल्या पद्धतीने उत्तर देतील. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांना गती देऊन पाणी जिरवण्याचं काम करायचंय. भोजापूर चारीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलं असून परिसरातील ओढेनालेही भरलेत. साकूर भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना आणि बंधाऱ्यांसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलाय, असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 23 0023.